SPN न्यूज, आवाज नाशिकचा। नमस्कार, मी शशिकांत निर्मळ। आपण पाहतात SPN न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा। आपण आज आहोत मुंबई आग्रा हायवेवरती। या ठिकाणी येण्याचे एकमेव कारण म्हणजे माझ्या पाठीमागे हा जो निळा सैलाब, निळा समुद्र जो बघता आहेत, हा आहे नामदार रामदास आठवले यांच्या स्वागतासाठी। नामदार रामदास आठवले नाशिक येथे आज त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा स्नेहसंवाद मेळावा आहे, त्यासाठी ते नाशिकमध्ये येत आहेत। त्याच अनुषंगाने PL ग्रुप महाराष्ट्र राज्य, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट उत्तर महाराष्ट्र, त्याच अनुषंगाने महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना यांच्यातर्फे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे। या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ॲडव्होकेट प्रशांत जाधव आहे। आपण त्यांना विचारणार आहोत की PL ग्रुप महाराष्ट्र राज्य, आठवले गट उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना हे स्वागतासाठी या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। आपण काय सांगाल? सर्वप्रथम तर मी सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो की आज या ठिकाणी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत। आपण बघितलं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती सत्ता आलेली आहे। भाजपाला जास्त सीट मिळाल्या आहेत। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सर्व पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत। त्यांच्या विजयामध्ये खालीचा आणि सिंहाचा वाटा असेल तो रिपब्लिकन पक्षाचा आहे। रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कुठली अपेक्षा न ठेवता रात्रंदिवस प्रचार करून सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून आणले आहेत। तसेच नाशिक जिल्ह्यात 15 पैकी 14 जागा ह्या महायुतीत आल्या आहेत। त्यामुळे या विजयाचं श्रेय नक्कीच प्रकाशजी लोंढे साहेब व त्यांच्या संपूर्ण टीमला जात आहेत। त्याचप्रमाणे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या सर्वांचे लाडके बंधू युवा नेते भूषणभाई लोंढे यांच्या मार्फत PL ग्रुपच्या सर्व सदस्यांनी नाशिक जिल्हा संपूर्ण पिंजून काढला आणि या सर्व महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याकरिता प्रयत्न केले आहेत। आणि त्या सर्वांच्या यशाला निश्चित आपण सर्वांनी बघितलं तर यश आलेलं आहे। म्हणून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले साहेब यांचं या नाशिक शहरामध्ये आम्ही स्वागत करत आहोत। आणि आज या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राच्या कार्यकारिणीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा हॉटेल BLVD सातपूर या ठिकाणी एक स्नेहसंवाद मेळावा ठेवला आहे। त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील पक्षातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही आठवले साहेबांना विनंती करणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या मार्फत त्यांच्या मित्र पक्षाला म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला विधान परिषद सदस्य असेल, महामंडळ असेल किंवा जे कुठलाही लाभाचे पद असेल त्या पदाकरिता सक्षम, योग्य, लायक उमेदवार फक्त आपल्या सर्वांचे लाडके प्रकाशजी लोंढे साहेब हेच आहेत। आणि त्यांनाच पक्षाने किंवा महायुतीने याचा लाभ द्यावा अशी विनंती आज आम्ही आठवले साहेबांना करणार आहोत। त्याच प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांमध्ये आज खूप मोठा उत्साह आहे आणि त्याचमुळे आम्ही सर्वजण या ठिकाणी सकाळपासून जमलो आहोत। आम्हाला निश्चित आशा आणि अपेक्षा आहे की लोंढे साहेबांना आतापर्यंत काही मिळालं नव्हतं, पण यावेळेस नक्कीच आपल्याला विधान परिषद सदस्य मिळेल किंवा विधान परिषद अध्यक्ष मिळेल अशी सर्व आम्ही आशा बाळगतो। आणि आजच्या निमित्ताने आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो। जसं की आपण बघितलं की 40 वर्षांपासून पॅन्थरची चळवळ, त्या पॅन्थरच्या चळवळीमध्ये दिवंगत रत्नाकर वाघमारे यांचे चिरंजीव आहेत मंगेश वाघमारे। आपण त्यांना विचारणार आहोत की आपण बघितलं की एक पॅन्थर ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि खरोखर विचारांचे जर वारसदार असतील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तर नामदार रामदास आठवले आहे। ज्यावेळी बाबासाहेबांनी पक्ष चालू केला होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्यावेळी 39 आमदार त्यांचे निवडून आले होते। ती पुनरावृत्ती आता तुम्हाला वाटते की जवळपास कुठे शक्य होईल असं? निश्चित नाशिक जिल्हा रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला। आज रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख कार्यकारिणीचा स्नेहसंवाद मेळावा नाशिक येथे पार पाडत आहे। निश्चित आमदारकीच्या महायुतीचे आमदारकीमध्ये महायुतीचे प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा अतिशय महत्वाचा वाटा होता। आणि नाशिक जिल्ह्यामध्येच नव्हे तमाम महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाने दैदिप्यमान असं काम केलेलं आहे। आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब, भूषणभाई लोंढे, नानाजी लोंढे आणि सर्व लोंढे टीमने एकदम चांगला परफॉर्मन्स करून काही अपेक्षा न करता महायुतीच्या उमेदवारांना निवडून दिलेला आहे। म्हणून मी आज आठवले साहेबांना, सर्व कार्यकर्ते आम्ही आठवले साहेबांना विनंती करणार आहोत की सामान्य कार्यकर्त्याची, गरीब कार्यकर्त्याची भावना समजून घ्या। ज्या माणसाने पॅन्थर पासून
ते आज रिपब्लिकन पक्षाच्या ताकदीपर्यंत नाशिक जिल्हा हा ताकदीने सांभाळून ठेवला आहे. त्यामुळे आपण याचा विचार करावा आणि आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब यांना योग्य काहीतरी मान सन्मान देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आणि नाशिक मध्य विधानसभेच्या वतीने सर्व युवकांच्या वतीने मी अशी त्यांना विनंती करील आणि आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी जसं की आपण बघितलं की पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व जो स्वागत मेळावा होत आहे. इथे स्वागतासाठी जे पदाधिकारी सज्ज झालेले आहेत. आपण सकाळपासून या ठिकाणी उभे आहात. आठवले साहेब जवळपास आता इगतपुरीचा त्यांनी मानस हॉटेल क्रॉस केलेलं आहे. साधारण 15 मिनिटात ते इथे पोहोचतील. तर आपण स्वागतासाठी कशा प्रकारे त्यांचं स्वागत करणार आहात? आज सर्वप्रथम मी आरपीआयचे पीएल ग्रुप केडर व जनरल माथाडी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या आमच्या परिवाराच्या सदस्यांचं मनापासून स्वागत करतो. आज या ठिकाणी आमदार रामदासजी आठवले साहेबांचा जंगी असं स्वागत होणार आहे. आत्ताच झालेल्या विधानसभेच्या इलेक्शन नंतर जे निकाल लागले त्या निकालानंतर जो महायुतीला जो घवघवीत यश मिळालंय त्यानंतर हा पहिलंच आगमन आमदार रामदास आठवले साहेबांचं असेल नाशकामध्ये. म्हणून आज आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सज्ज आहोत त्यांच्या स्वागतासाठी. काय मिळेल नाही मिळणार याची अपेक्षा न बाळगता आम्ही आयुष्यभर काम करत राहू. निळ्या छताखाली आम्ही सतत काम करत राहू, मेहनत करत राहू. आम्हाला जिथं जिथं न्याय हक्कासाठी लढावं लागेल तिथं लोकशाही मार्गाने आम्ही काम करूच. पण येणाऱ्या अडथळ्यांना लोकशाही मार्गाने साम दाम दंडभेद ह्या मार्गाने कसं परतून लावायचं हे आम्हाला राजकारणातील पितामह भीष्म पितामह माननीय प्रकाशजी लोंढे साहेबांनी अगदी तंतोतंत शिकवलं आहे. त्यामुळेच येणाऱ्या कालावधीमध्ये आम्हाला जे भेटल व न भेटणार त्यामध्ये आनंदी राहून आम्ही सतत काम करत राहू. आणि आमच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा ही मिळते, ही लोंढे साहेबांकडनं मिळते. म्हणून इथून पुढेही आम्ही आमचे जे काही कार्यक्रम असेल ते जोमानेच राहतील. मग युती असेल की नसेल आम्ही आमचे काम करत राहू. जय भीम. निश्चितच युती असेल की नसेल खरंच निळ्या झेंड्याचा रक्षक मी, सदैव समाजासाठी झटेल मी, अशीच प्रतिक्रिया या ठिकाणी पीएल ग्रुप संस्थापक महाराष्ट्र अध्यक्ष भूषण लोंढे यांनी दिलेली आहे. चर्चा केली आपण त्या अनुषंगाने महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे जे पदाधिकारी आहेत राजेश भाऊ खताळे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नामदार रामदास आठवले निवडणुकीच्या भरघोस विजयानंतर नाशिकमध्ये पदार्पण करत आहे आणि त्यांच्यासाठी महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि रिपाई पदाधिकारी सज्ज झालेले आहेत स्वागतासाठी. आपण काय सांगाल याबद्दल? या ठिकाणी आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि आपल्या नाशिकचे एक बुलंद असं नेतृत्व सन्माननीय श्री प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनासोबतच आमचे मित्र श्री दीपक नानाजी लोंढे, श्री भूषण भाऊ लोंढे आणि सर्व माथाडी कामगार संघटनेचे आमचे पदाधिकारी आणि पीएल ग्रुपचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी सन्माननीय श्री रामदासजी आठवले साहेब यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उत्सुक आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जो काही भरघोस विजय या ठिकाणी महायुतीने मिळवला त्यामध्ये सन्माननीय रामदासजी आठवले यांचं फार मोठं वाटा आहे किंवा सिंहाचा वाटा आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचसोबत आपल्या नाशिकमध्ये सुद्धा जो भरघोस विजय मिळाला यामध्ये सन्माननीय प्रकाशजी लोंढे साहेब आणि आमचा सर्व मित्रपरिवार यांनी खूप मोठं असं काम किंवा योगदान दिलेलं आहे. आणि आमच्या मनामध्ये आज जो स्नेह संवाद मेळावा होणार आहे त्यामध्ये साहेब आम्हाला काय मार्गदर्शन करतात आणि पुढे नाशिक महानगरपालिका असेल किंवा कुठल्याही निवडणुकीचं नियोजन कसं करायचंय, कार्यकर्ता म्हणून कसं काम उभं केलं पाहिजे या संदर्भात साहेब नक्की आमच्याशी संवाद साधतील. आणि त्यासाठी आम्ही सगळेजण उत्सुक आहोत की स्नेह संवाद मेळावा कधी लवकरात लवकर सुरू होईल. आता आम्ही सर्वजण या ठिकाणी साहेबांच्या स्वागतासाठी अत्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आता येणाऱ्या थोड्याच वेळात पत्रकार परिषद आणि स्नेहसंवाद मेळावा होणार आहे. हे होते राजेश खताळे, महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी. आपण पाहत होता एसपीएन न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा.